बाकी आहे, पण तरीही आभार मानणे हे आमचे कर्तव्य आहे. माझं या शाळेकडे नेहमी लक्ष असते आणि मी नेहमी पाहतही असते. शाळेचा कोणताही कार्यक्रम असो तो पूर्णत्वास नेण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी सर्वांना मार्गदर्शन करणाऱ्या, उत्तम अवलोकन करणाऱ्या संस्थेच्या व्यवस्थापिका सौ मधुवंती महाराज मॅडम अर्थात आम्हा सर्वांच्या पंडित मॅडम यांना आज मी मराठी भाषा विनंती करते, आपण आपल्या शब्द सुमनाने आभाराचा कार्यक्रम पार पाडावा. ऐका आता, आभार मानते मी तुमचे. शाळेचे कामकाज मी पाहायला लागल्यापासून मी प्रथमच इथे उभी राहिले आहे. ते सुद्धा माझ्या आवडीचा कार्यक्रम आहे, म्हणून माझी मायबोली माझी मराठी. आज मराठी राजभाषा दिनानिमित्त सर्वांचे आधी मनापासूनच मी अभिनंदन करते. ज्यांच्या कृपेमुळे मला आज इथे उभारण्याची संधी मिळाली ते माझे आराध्य दैवत श्री सिद्धेश्वर महाराज अर्थात गुरु महाराज. त्यांची मी नेहमीच ऋणी राहील, कारण ते माझ्याकडून एवढे मोठे चांगले कार्य करून घेतात. त्यांना वंदन करून मी आज सर्वप्रथम आभार मानते. ते म्हणजे आजचे प्रमुख पाहुणे प्राध्यापिका डॉक्टर सौ अर्चना पंडित, राहणार पुणे. लोखंडी वेळी त्यांचे कौतुक आणि प्रत्येक बाबतीत त्यांनी घेतलेली झेप सांगितलीच आहे. तरी त्या माझ्या जाऊबाई असल्याने मी त्यांना खूपच जवळून पाहिले आणि त्यांची जी उंच भरारी आहे ती खरोखरच कौतुकास्पद आहे. आणि एका माझ्या शब्दाखातर त्यांनी होकार देऊन कार्यक्रमात एवढ्या लांबून एका दिवसासाठी आल्याबद्दल मी खरोखरच त्यांचे हार्दिक आभार मानते. त्यांच्यासोबत त्यांचे पती जे अत्यंत प्रेमळ आणि मनमिळावू आहे त्यांचे पण मी आभार मानते. तसेच कार्यक्रमात वेळात वेळ काढून येणारे निमंत्रित अतिथी त्यांचे पण मी सगळ्यांचे आभार मानते. खरं तर आज मी शाळेचे कामकाज पाहायला लागल्यापासून 23 वर्ष झाली, पण अजून मी या शाळेत खूप काही नव्याने शिकते. आणि या सगळ्या मागे खंबीर पाठबळ आहे ते संस्थेचे अध्यक्ष व पदाधिकारी यांच्या सर्वांच्या सहकार्याने आज आपली छोटी शाळा सुंदर संस्कारांनी नटलेली आहे. या सर्वांचे मनापासून आभार. तसेच महिला मंडळ अध्यक्षा श्रीमती नीला महाराज व त्यांचे कुटुंबीय अत्यंत प्रेमाने या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे सुद्धा मी आभार मानते. तसेच या सभागृहाचे मॅनेजर श्री जवळगेकर सर यांचे तर सहकार्य मला बरेच वर्ष झाले आहे आणि असेच राहावे त्यांचे पण मनापासून आभार. नेहमी हसतमुखाने आणि आनंदाने आपल्या शाळेचे प्रेमाने ध्वनी व्यवस्थापन करणारे श्री अभिलाष भणगे यांचे पण मी आभार मानते. दिलावर अशी हाक मारली की माझ्या शब्दाखातर शाळेत प्रेमाने फोटो काढणारे सोहेल फोटो अर्थात दिलावर जमादार यांचे पण मी खूप आभारी आहे. शिवरायांचे गाणे असो अथवा महाराष्ट्राचे असो, आजही तेवढ्याच प्रेमाने माझ्या सर्व विद्यार्थ्यांना फेटे बांधून देणारे आमच्या शाळेचे माजी पालक श्री पंडित यांचे सुद्धा मी आभार मानते. तसेच आम्ही आमंत्रित केलेले शाळेचे बालवाडीचे मुख्याध्यापक, शिक्षक हे आमच्या स्नेहसंमेलनात आनंदाने उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे सुद्धा मी आभार मानते. माझ्या शाळेच्या माजी शिक्षिका पण आमचे कौतुक पाहण्यासाठी आल्या, त्याबद्दल
त्याबद्दल त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. एखादा कार्यक्रम ऐका बघा, एखादा कार्यक्रम श्रोत्यांच्या चांगल्या प्रतिसादाशिवाय होत नाही आणि तो श्रोतृवर्ग म्हणजे बघा, मी म्हणते माझा पालक वर्ग, तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. तसेच माझे जीवाभावाचे, माझे लाडके सर्वच्या सर्व विद्यार्थी, माझे प्रेम, माझे रागावणे सहन करत अत्यंत सुंदर असे सादरीकरण केले, त्यांचे मी संस्थेच्या वतीनं खूप खूप कौतुक करते. आणि सगळ्यात शाळेतला महत्त्वाचा घटक म्हणजे माझा शिक्षक वृंद, सांगावे तेवढे थोडे, एकापेक्षा एक आहे. आणि हो, आम्ही सर्वजणी स्त्रिया आहोत, त्यामुळे आमच्यात एक संघता, समजूतदारपणा आणि कोणत्याही कष्टाला मागे न हटणाऱ्या माझ्या लाडक्या सर्व शिक्षकांना आणि शाळेच्या मुख्याध्यापकांना माझ्याकडून खूप खूप कौतुकाची थाप. आज जे मुलांनी तुमच्यासमोर सादरीकरण केले त्याचे सर्वचे सर्व श्रेय या शिक्षकांना जाते. त्यामुळे टाळ्यांच्या गजरात होऊ दे, त्यांचे खूप खूप अभिनंदन. आणि आमच्या सर्वांचे लाडके माळी मामा आणि उमा मॅडम. तसेच कार्यक्रमात बऱ्याच पालकांनी पण मदतीचा हात दिला आणि प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभागी असणाऱ्या ज्ञात अज्ञात अशा सर्व व्यक्तींचे आभार मानून मी आपला निरोप घेते. पण अजून जी मायमाऊली माझ्या प्रेमापोटी इथे आली आहे तिचा गुणगौरव करूया. पाश्चिमात्यांचे अनुकरण करत असताना इंग्रजांच्या भाषेमध्ये आजही इतकी सात्विक आणि सुसंस्कारित मुले पाहताना हिला जो निश्चितपणा आहे तो तिच्या बोलक्या डोळ्यातूनच दिसतो. मराठी भाषा यापुढेही अशीच बहरत राहणार यात तिळमात्र शंका नाही. आणि हे पुढील पिढीमध्ये सुद्धा रुजवले गेले पाहिजे. चला तर आपण तिचे गुणगौरव गीत सादर करूया. तर इयत्ता 7वीतील विद्यार्थी मॅडम, 1 मिनिट बोलू का? तुम्ही आत्ताच मंचावर सर्वांचे आभार मानले, भरभरून कौतुकही केले. पण मी मराठी भाषा, आज मला जो तुम्ही या ठिकाणी मराठी भाषेचा सन्मान दिला, मराठी भाषा होण्याची संधी दिला, त्याबद्दल मी तुमची शतशः ऋणी तर आहेच, परंतु आज मी तुमची खूप खूप आभारी आहे. पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद मॅडम. जरा साऊंड प्लीज.